गाईज वेलकम बॅक माय ब्लॉग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज सकाळ सकाळी उठलो की थंडी पडली ना गाईज. हे बा पूर्ण रोडावर फॉगच फॉग आहे. तुम्हाला पुढे काहीच दिसत नसेल, इतका फॉग पडलाय ना. आज लय गार लागायला. आणि मी दाखवतो तुम्हाला, एक झाड मी लावले आणून शेतातून. आई झाडून काढत आहे सकाळी सकाळी. इतकी गार लागली ना. हे बघा इकडं आपलं छोटंसं गार्डन. कसं हे औषध छोटंसं गार्डन. आणि आता सकाळ सकाळचा सनराईज झालाय. सनराईज व्हायला सकाळ सकाळचा, सनसेट नाही. एवढ्या आमच्या घरी फुलाची झाड आहे. फुलाचं झाड बघू शकता. तिथं पण एक लाल फुल लागते. हे झाड तिथे काय आहे, इथे काय आहे. हो का, संत्रीचं झाड पण आहे. बघा संत्रीचं झाड, बघा कमळाचं झाड, कमळाचं झाड पण आहे. इथे तुरीच्या शेंगाचं झाड आहे, बघू शकता किती बघा. आणि हे दिसेल पिवळे पिवळे पपईचं झाड आहे. तर अननसचं पण झाड दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता इथं आहेत अननस. आणि मी दाखवतो तुम्हाला एक शुगर कमी होणारं झाड. माझी ते पप्पानं आणलेलं आहे. सकाळी सकाळी दाखवतो तुम्हाला झाड. शेव का हे झाड आहे. ह्याचं मराठीमध्ये ना आपमारे काहीतरी असंच आहे. आपमारे आहे हे. खाली शुगर खरंच कमी होती. अपमारी झाड इथं कुठंच भेटत नाही. आम्ही शेतातून आणलं होतं गावाकडून, तिथं भेटलं होतं. ते असं येत नाही, कसं आलं माहीत नाही. लाकूड लावलं तिथं ते आलं. आणि पलीकड गुळेलचा हेला आहे, तिकडं आईचं नाही जायला. हे कुंडीमध्ये. आणि पूर्ण गाव किती फॉग झालाय बघितला का. बघा पूर्ण वाईटच झाले बघा. पूर्ण वातावरण इतका फॉग झालाय ना पुढे.